सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणामधून 7735 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा चांगलाच ओसंडून वाहू लागला। चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, सोमेश्वर धबधबा प्रवाहित झालेला आहे, ओसंडून वाहताना हा धबधबा पाहायला मिळतोय। खरं तर 2 दिवसांच्या पावसाच्या संततधार नंतर आज नाशिकमध्ये पावसानं सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे। मात्र गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे माझ्या मागे आपण हा जो बघता आहात तो सोमेश्वरचा धबधबा नाशिककरांच्या पर्यटनासाठीचं हे आवडीचं ठिकाण आहे। आणि जसं जून जुलै महिन्यामध्ये पावसानं नाशिकमध्ये जोर पकडला आणि त्यानंतर गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केला गेला, हा सोमेश्वरचा धबधबा प्रवाहित झाला। त्यानंतर आता पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं हा सोमेश्वरचा धबधबा जो आहे तो या ठिकाणी वाहू लागलेला आहे। एक अत्यंत विहंगम असं दृश्य जे आहे ते सोमेश्वर परिसरात सध्या बघायला मिळते आणि त्यामुळे साहजिकच या ठिकाणी बाहेरून आलेले पर्यटक जे आहेत ते सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। मात्र त्याच ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। वारंवार TV9च्या माध्यमातून आपण आवाहन करत होतो की पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे आणि त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक पोलिसांचे कर्मचारी जे आहेत ते येणाऱ्या पर्यटकांना सूचना करतायत की त्यांनी कुठल्याही पद्धतीनं पाण्याच्या धबधब्याच्या जवळ जाऊ नये। मात्र हा अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असा जो धबधबा जो आहे तो सोमेश्वरचा धबधबा पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी अत्यंत क्षमतेनं या ठिकाणी वाहत असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। गंगापूर धरणामधनं 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असला तरी पावसानं जर दुपारनंतर पुन्हा एकदा जोर पकडला तर आणखी पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातनं या ठिकाणी केला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगानं गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना देखील प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। सागर, नक्कीच चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।